ची एक्झाम्पल मी आपल्या बोर्डवर राईट केलेली आहे। हीच एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस कीटवर सॉल्व करणार आहे आणि बघणार आहे त्याचा आन्सर काय येतं ते। तुम्ही पण तुमच्या अबॅकस कीटवर ही एक्झाम्पल नक्की सॉल्व करून बघा। मी पण तुम्हाला दाखवते त्या स्टेपने तुम्ही पण सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन मी ज्या स्टेपने सॉल्व करते म्हणजे खूप इझी मेथडने मी सॉल्व करते, तुम्हाला नक्की समजून जाईल। ओके, मग सॉल्व करूया। आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे 2 डिजिटने 2 डिजिटला आज आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे। ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 65 * 28 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 6 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 6 2 जा किती येतात, 6 2 जा 12, मग 12 आपण ऍड करूया। 12 आपण ऍड केलेली आहे, इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 6 ने या 8 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। 6 8 जा 48, मग 48 आपण ऍड करूया। इकडे 40 ऍड करायचे आहे, मग 4 चा फॉर्म्युला 40 आणि हे 8 48 ऍड केले। फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे आपली। आता आपल्याला सेकंड स्टेप कडे जायचं आहे। सेकंड स्टेप सॉल्व करताना आपल्याला सेकंड नंबरवर यायचं आहे। ओके, सेकंड नंबरच्या रॉड पासून आपल्याला ऍडिशन करायला सुरुवात करायची आहे। ओके, फर्स्ट आपल्याला या 5 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 5 2 जा 10, मग 10 आपण ऍड करूया। हा 1 आणि हा 0 10, इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 5 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 5 8 जा किती येतात, तर 5 8 जा 40, मग 40 आपण ऍड करूया। आपण इकडे 40 ऍड करायला म्हणजे 4 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग आपण इकडे 4 चा फॉर्म्युला यूज करूया। 4 आणि इकडे आपला 0 आलेला आहे, म्हणजे या ऑर्डरवर आपला आन्सर संपलेला आहे। आन्सर काय आला आपलं 1820 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया। फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे। ओके, तुम्ही पण चेक करा तुमच्या अबॅकस शीटवर हेच आन्सर आलेले आहे का ते। ओके, सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 82 * 59 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला 8 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 8 चा टेबल आपल्याला 5 पर्यंत बोलायचं आहे। 8 5 जा किती येतात, तर 8 5 जा 40। ओके, मग 40 आपल्याला आपल्या अबॅकस शीटवर ऍड करायचे आहे। 4 आणि हा 0 40। ओके, इकडे आपण फिंगर ठेवूया, इकडे आपली फिंगर आहे। नेक्स्ट आपल्याला या 8 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 8 9 जा 72, मग 72 आपण ऍड करूया। 72 आपण ऍड केलेले आहे, इकडे आपली आता फिंगर आहे। फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे। आपल्याला आता सेकंड रॉडवर यायचं आहे। ओके, आपल्याला सेकंड रॉडवर आपली फिंगर ठेवायची आहे। फर्स्ट आता आपल्याला या 2 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 2 5 जा 10, मग 10 आपण ऍड करूया। हा 1 आणि हा 0 10। ओके, 10 आपला ऍड झालेला आहे, इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 2 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 2 9 जा किती येतात, 2 9 जा 18, मग 18 आपला आन्सर आलेला आहे। मग 18 आपण ऍड करून घेऊया। ओके, 18 आपला ऍड झालेले आहे, इकडे आपला आन्सर संपलेला आहे। आन्सर काय आहे आपलं 4838 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। ओके, आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 38 * 75 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, 30 फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, म्हणजेच आपल्याला 3 चा टेबल 7 पर्यंत बोलायचं आहे। तर बघूया आपण फर्स्ट रॉडवर येऊन राहूया। ओके, इकडे आपली फिंगर आहे, 3 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 3 चा टेबल आपल्याला 7 पर्यंत
सॉल्व करूया. सेकंड स्टेप सॉल्व करायला सेकंड रॉडवर. ओके, आता आपल्याला या 8 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 8 7 चा किती येतात, तर 8 7 चा 56. मग 56 आपण ऍड करूया. हे 50 तर ऍड केले, पण आता इकडे आपल्याला 6 ऍड करायचे आहे. पण 6 ऍड करायला बीट अवेलेबल आहेत का, तर नाहीयेत. मग 6 चा आपण फॉर्म्युला यूज करूया. ओके, 56 ऍड केले आपण. इकडे आपली फिंगर आहे. ओके, आता आपल्याला या 8 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 8 5 जा 40. मग 40 आपण ऍड करूया. हे 4 आणि हा 0. 40 आपले ऍड झालेले आहेत. ओके, एक्झाम्पल सॉल्व झालेला आहे आपलं. इकडे 0 आहे. आन्सर काय आहे आपलं 2850. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला. ओके, आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 24 × 63. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 24 म्हणजे आपल्याला या फर्स्ट 2 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 2 6 जा किती येतात, तर 2 6 जा 12. मग 12 आपण ऍड करूया. ऍड केले, इकडे आपली फिंगर आहे. ओके, या 2 ने आपल्याला आता या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 6 जा 2 3 जा किती येतात, तर 2 3 जा 6. मग 6 आपण ऍड करूया. 6 हा 1 डिजिट नंबर आहे, म्हणून 0 6 ऍड केले आपण. फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. सेकंड स्टेप सॉल्व करायला आपल्याला सेकंड रॉडवर यायचं आहे. ओके, आता आपल्याला या 4 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 6 जा किती येतात, 4 6 जा किती येतात, 4 6 जा 24. मग 24 आपण ऍड करूया. हे 20 तर ऍड केले, पण इकडे 4 ऍड करायला बीट अवेलेबल नाही. मग आपण 4 चा फॉर्म्युला यूज करूया. ओके, 4 चा आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, 24 आपण ऍड केलेले आहे. नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 3 जा किती येतात, तर 4 3 जा किती येतात 12. मग 12 आपण ऍड करूया. हे 10 आणि हे 2 12. ओके, आन्सर आलं. आन्सर काय आहे आपलं 1512. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, आजची सगळे एक्झाम्पल आपली बघून झालेली आहेत. सगळे एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व केलेली आहेत. 2 डिजिट ने 2 डिजिटला आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. मग अशीच